कविता 12वी सरण प्रज्ञा पवार. प्रस्तुत कवितेत स्त्रीच्या वाट्याला आलेल्या दुःख भोगाचे चित्रण आले आहे. जनावराला न्याय मी माणसांचं काय, चार वितीची बी मला जागाच न्हाय. शब्दार्थ: माणसाचं म्हणजे माणसाचे, न्हाय म्हणजे नाही. भावार्थ: समाजात स्त्रीची जी उपेक्षा होते आणि ती जे दुःख उपभोगते त्याबद्दलची वेदना स्त्रीच्या मनोगतातून येथे व्यक्त झाली आहे. या समाजात जनावरांना न्याय मिळतो, पण हाडामांसाच्या जिवंत माणसाला न्याय मिळत नाही. स्त्रीचे जीवन हे पशुप्राण्यांपेक्षाही हीन दर्जाचे झाले आहे. मला चार वितीची माझ्या हक्काची जागा मिळत नाही. माझ्या अस्तित्वाचा हक्कही नाकारला जातोय. धोंड्या दुखळ्यातला गठुड्याचा माझा सोस, किती चालू वो माय काट्या कुट्याची ही वाट. शब्दार्थ: धोंड्या दुखळ्यातला म्हणजे दुष्काळातील, अभावग्रस्त. भावार्थ: दुष्काळातल्या दगड धोंड्यांसारखे क्षुद्र गाठोडे असावे, तेवढीच माझी आस, तेवढीच माझी किंमत आहे. अशी ही खाच खळग्याची काट्या कुट्याची जीवनाची अवघड वाट मी किती चालावी. आई ग, असले काट्या कुट्याने भरलेले जीवन जगताना मला सतत जीव घेण्या वेदना होत आहेत. आलं आभाळ भरून लेकरांची घाल मेल, अंधारात भेंगाळलं भाकरीचं सपान. शब्दार्थ: घालमेल म्हणजे उलघाल, अस्वस्थता. सपान म्हणजे स्वप्न. भावार्थ: आभाळ ढगांनी भरून यावे तशी माझ्या मुलांच्या मनांची घालमेल होते. दुष्काळात लेकरांना काहीही खायला मिळत नाही. भाकरीच्या स्वप्नाला दुःखाच्या या घोर अंधारात तडे जातात. कासावीस झालेला मुलांचा जीव मला बघवत नाही. कुणी दिला ह्यो भोग काचतो या गळाभर, माझ्या जिण्याचं सरण धडाधडा पेटलय, उत्कट जीवघेण्या ठगीवर. शब्दार्थ: भोग म्हणजे दुःख, वेदना. काचतोय म्हणजे जाचतोय, त्रास होतोय. जिण्याचं म्हणजे जगण्याचं, सरण म्हणजे चिता. भावार्थ: अशा प्रकारचे दुःखद जीवन, दुःख भोग माझ्या वाट्याला कुणी दिले? या जाचक नशिबाचा फास माझ्या गळ्याला जाचतो आहे. माझ्या आयुष्याची चिता माझ्या डोळ्यांदेखत धडाधडा पेटलेली मला दिसते आहे. जिवंतपणे मी मरण यातना भोगत आहे.